आणि यानंतरची बातमी आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकी संदर्भातली। आज राज्य मंत्रिमंडळाची एक बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीला कृषी मंत्री माणिकराव कोकाटे येणार का या संदर्भामध्ये अजून प्रश्न उपस्थित होत आहेत। राज्य मंत्रिमंडळाची आज साप्ताहिक बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि याच बैठकीला कृषी मंत्री माणिकराव कोकाटे उपस्थित राहणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आज दुपारी 12 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि याच बैठकीमधून माणिकराव कोकाटेंच्या कृषी मंत्री पदासंदर्भामध्ये सुद्धा निर्णय होऊ शकतो। त्यामुळे आज या मंत्रिमंडळाच्या बैठकीला कृषी मंत्री माणिकराव कोकाटे उपस्थित राहतात का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आणि या संदर्भामध्ये माहिती देतात आमचे प्रतिनिधी मनोज दायळकर सध्या आपल्या सोबत आहे। मनोज, आज दुपारी 12 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात येत आहे आणि या बैठकीतून आता कोकाटेंच्या कृषी मंत्री पदावरती निर्णय होऊ शकतो, त्यांना राजीनामा द्यावा लागू शकतो का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। काय एकंदरीत आधीचे अपडेट्स या संदर्भामधले? नक्कीच सिद्धेश, आपण या ठिकाणी पर्यंत आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठकी बोलवण्यात आलेली आहे। या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहणार आहेत। तसंच आपण पर्यंत राज्य मंत्रिमंडळातील मंत्री देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। ही बैठकीला 12 वाजता सुरुवात होईल। मंत्रालयामध्ये ही बैठक बोलवण्यात आली असून आजची बैठक ही महत्त्वाची अशासाठी मानली जाते की माणिकराव कोकाटे यांच्याबाबत आज निर्णय या बैठकीमध्ये घेतल्या जाण्याची शक्यता आहे। आणि आपण बैठक या कारण की माणिकराव कोकाटेंनी विधिमंडळ सुरू असताना रम्मी हा गेम खेळत होते आणि त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेला। रोहित पवारांनी हा व्हिडिओ व्हायरल केलेला होता आणि त्यानंतर आपण तर माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेण्याची मागणी सातत्याने विरोधकांकडून केली जाते आहे आणि त्यावरती आता आपण आज या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याबाबत चर्चा केली जाणार आहे। त्यामुळे माणिकराव कोकाटे या बैठकीला उपस्थित राहणार की नाही पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे की ते उपस्थित राहणार की हे पाहणं गरजेचं ठरणार आहे। तसंच आपण बघितलं दुसरा महत्त्वाचा मुद्दा की त्यांचा राजीनामा या मंत्रिमंडळामध्ये घेतला जातो की नाही हा मुद्दा आहे। आणि तिसरा मुद्दा आपण बघितलं तर माणिकराव कोकाटे यांना पुन्हा समज दिली जाईल का हे ते पाहणं गरजेचं। आणि चौथा मुद्दा म्हणजे माणिकराव कोकाटे यांचा जो खातं आहे ते बदलून त्यांना दुसरं खातं देण्यात येईल का, हे 4 मुद्दे आहेत। त्यामुळे आजची ही बैठक महत्त्वाची मानली जाते आणि त्यामध्ये आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे पहिली चर्चा करणार असल्याची माहिती मिळत आहे। आणि त्यानंतर आपण बघितलं राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत आणि या बैठकीमध्ये माणिकराव कोकाटेंबाबत महत्त्वाची चर्चा केली जाणार आहे आणि त्यांचा काय निर्णय घेतला जातो हे देखील पाहणं गरजेचं ठरणार आहे। आणि त्यानंतर आपण बघितलं या बैठकीमध्ये अनेक मनोज, त्यामुळे आता या सगळ्या संदर्भामध्ये आता या बैठकीतून आता कोणकोणते निर्णय येतात आणि माणिकराव कोकाटेंच्या कृषी मंत्री पदासंदर्भामधले काय काय अपडेट्स येतात समोर हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल।